महाराष्ट्र राज्याच्या अग्निशमन दलाच्या बीड जिल्ह्यातील व्यवस्था जर पाहिली तर अतोनात या ठिकाणी जे आहे ते वाहन नादुरुस्त आहेत। एकूणच परिस्थिती पाहिली असता या ठिकाणी आजारपण जे आहे ते अग्निशामक दलानं घेतलेला पाहायला मिळतंय। बीड शहर असेल, पाटोदा, आष्टी, शिरूर, कासार, अंबाजोगाई, माजलगाव, केज, परळी आणि गेवराई या सगळ्याच 11 तालुक्यामध्ये आजारी पडलेल्या अवस्थेतच अग्निशामक दलाची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते। त्यातली त्यात बीड मध्ये जर पाहिलं तर बीड शहराची लोकसंख्या अधिक आहे। गेल्या वर्षी वर्षभरामध्ये 100हून अधिक जळीत जे आगीच्या घटना घडल्या होत्या। त्या घटनेमुळे मध्ये ज्या अग्निशामक दलाचं पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांना पुरेशी मदत करता आली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणारीच नाही आहे। त्याचं कारण असं आहे की या दृश्यामध्ये आपण पाहू शकतो 3 जे वाहन आहेत त्यापैकी 2 कायमचे नादुरुस्त त्या ठिकाणी दाखवले जातात। एक आता कुठेतरी दुरुस्त करून आणलेला आहे असं सांगितलं जात आहे। तर कधी कधी वेळ आणि यांच्या आजारपणामुळे किंवा इथल्या गलथान कारभारामुळे कुठेतरी गेवराईच्या अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी बोलवावी लागते। जिल्ह्याच्या ठिकाणी, मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याची गाडीचं पाचारण करावं लागते। याच्यापेक्षा नामुष्की ज्या अग्निशामक दलावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। वाहिनी जी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेली आहे, त्याची जी अवस्था पाहिली तर ते देखील अस्वच्छ परिस्थितीत आहे। या ठिकाणी ड्रायव्हर नाही आहेत, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। त्याचबरोबर जे रेस्क्यू वाहन आहे त्याची आरटीओने अद्यापर्यंत पासिंग देखील केलेली नाही आहे। आणि अशा अवस्था या ठिकाणी जर पाहिली तर खरं पाहता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मार्च महिना संपत आलाय आणि खरं पाहिलं तर आता जळीत काही आगीच्या घटना घडल्या तर मात्र याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी अग्निशमक दल असून अडचण नसून खोळंबा अशाच परिस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय। 10 कर्मचारी या ठिकाणी अनेक वर्षापासून रिक्त आहेत। जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगार देखील वेळेवर होत नाहीत। अशी एक नाही अनेक कारणांनी अडचणीत सापडलेली बीड शहरातील आपत्कालीन व्यवस्था सुधारण्याची कुठेतरी गरज आहे। एकीकडे बीड शहरामध्ये आता नुकतेच जे आहे ते सिग्नल बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च केलाय। वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी हा जो निर्णय घेतला होता त्याच्यासाठी जो खर्च केलाय त्या खर्चाबद्दल आम्ही त्याचा समर्थन करणार नाही। मात्र अग्निशामक दलाला जे आजारपण झालंय याच्यातून बाहेर काढण्यासाठी येथील स्थानिक पुढारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सामाजिक कार्यकर्ते असतील, हे आवाज कुठेतरी उचलतील का, हा देखील प्रामुख्याने प्रश्न समोर येताना पाहायला मिळत आहे। रयत क्रांतीसाठी मी अनिल घोरड, बीड।